नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। नेहमीच प्रमाणे आज देखील मी तुम्हाला एका नवीन प्रश्नाची ट्रिक सांगणार आहे की जो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये फार वेळ लागतो, पण आजची ही ट्रिक पाहिल्यानंतर तुमचा हा वेळ कमी होणार आहे आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये या प्रश्नाचा मार्क परीक्षेमध्ये नक्कीच मिळणार आहे। तर या प्रश्नाची ट्रिक आवडल्यानंतर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आजचा प्रश्न आहे 2, 3, 5, 7, 8 यापैकी प्रत्येक अंक एकदा वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी संख्या तयार होतील, हा प्रश्न आहे। आता परीक्षेमध्ये दिलेले जे 5 अंक आहेत ते लिहायचे, त्यापासून किती संख्या तयार होतात ते सांगायचं। तर यासाठी फार वेळ आणि फार जास्त तुम्हाला पेन आणि कागदाचा वापर करावा लागेल। तर ह्या दोन्ही गोष्टी आता आपण कमी करणार आहोत। तर या प्रश्नाची ट्रिक पहा विद्यार्थ्यांनो, इथे आपण ट्रिक लिहिणार आहोत। तर या प्रश्नाची ट्रिक अशी आहे, या ठिकाणी आपल्याला एकूण किती अंक दिलेले आहेत तर पहा 1, 2, 3, 4 आणि 5। म्हणजे दिलेले अंक किती आहेत तर 5 अंक आहेत। आणि आपल्याला किती अंकी संख्या विचारलेली आहे तर या ठिकाणी पहा 3 अंकी संख्या विचारलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो काय करायचं, 5 पासून 3 पर्यंत उतरत्या क्रमाने आपण यांचा गुणाकार करणार आहोत। पहा 5 गुणिले 4 गुणिले 3। विद्यार्थ्यांनो ट्रिक परत एकदा नीट समजून घ्या। इथे आपल्याला 5 अंक दिलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी मी 5 अंक असे लिहिलेले आहे आणि 3 अंकी संख्या, त्यामुळे उतरत्या क्रमाने 3 पर्यंतच आपण गुणाकार करणार आहोत। आता हा गुणाकार आपण करूया। तर पहा 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60। तर विद्यार्थ्यांनो दिलेल्या प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 60 संख्या तयार होणार आहेत। किती तर 3 अंकी 60 संख्या या ठिकाणी तयार होणार आहेत। पहा फक्त गुणाकार करून मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढून दिलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, प्रथम पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।